नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी लोकसत्ताच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पुण्यातील एनडीए येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे आणि या पुतळ्याचा अनावरण सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला। या सोहळ्याविषयी आपण पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा यांच्याशी संवाद साधणार आहोत। थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे पुण्यात आणि त्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला आणि त्या सोहळ्याला तुम्ही उपस्थित होता। त्या सोहळ्यादरम्यान तुमच्या मनात काय भावना होती? पेशव्यांचा एक वंशज म्हणून आम्हाला थोरल्या बाजीराव पेशव्यांबद्दल प्रचंड अभिमान आहे। कारण तो एक ज्याला आपण म्हणतो अपराजित योद्धा, अजिंक्य सेनानी म्हणतो आपण त्यांना, कदाचित जगातला एकमेव माणूस होता तो जो अपराजित राहिला। आता बाजीरावांचा मला असं वाटतं जास्त जन्म हा घोड्यावरच गेला। जे काय ते 20 वर्ष त्यांची पेशवाई होती, ती कारकीर्द होती, त्याच्यामधला त्यांचा कदाचित प्रत्येक वर्षी आपण जरी म्हणलं 20 वर्षांमध्ये 40 लढाया आणि त्याच्यामध्ये पावसाळ्यात लढाई व्हायच्या नाहीत, त्या हिशोबाने बघायला गेलं तर 2 लढाया दरवर्षी ते घोड्यावर जाऊन लढत होते। आणि अशा माणसासाठी एनडीए व्यतिरिक्त कुठली दुसरी चांगला जागा असू शकत नाही ज्याच्यात त्यांचा पुतळा हवा होता। आणि एनडीएचे खूप खूप आभार की त्यांनी हा पुतळा तिथे होऊ दिला। आणि त्याच्यामध्ये विनय सहस्त्रबुद्धेजींचा खूप मोठा हात होता आणि एअर मार्शल भूषण गोखले यांचाही खूप मोठा हात होता। ते थोरले बाजीराव प्रतिष्ठानचे नेतृत्व करतात आणि प्रचंड अभिमान वाटला मला त्या दिवशी की आपण बाजीरावांचे वंशज आहोत। सर, ज्या वेळेला थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा होता, त्या सोहळ्याच्या काही दिवसांपूर्वीच ज्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी अशी मागणी केली होती की पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्यात यावं आणि त्यानंतर मेधा कुलकर्णींवर बरीच टीकाही अनेक जणांनी केली। तर त्यावर तुमचं काय मत आहे? हां, मेधाताईंबद्दल आपण बरीच टीका लोकांनी त्याच्यावरती केली। मला असं वाटतं की जगामध्ये सुद्धा, भारतामध्ये सुद्धा अनेक विमानतळ आहेत, अनेक रेल्वे स्टेशन आहेत ज्याच्यात अनेक लोकांची नावं दिली आहेत। जसं वाराणसीला आम्ही दरवर्षी जातो तर लालबहादूर शास्त्रींचं नाव त्या विमानतळाला आहे। तर काही हरकत नाही आहे ना बाजीरावांचं नाव रेल्वे स्टेशनला द्यायला पुण्याच्या, ज्यांनी पुण्याला एक इतकं महत्त्वाचं शहर बनवलं, जे स्वतः प्रधान होते पण जे कायम शाहू महाराजांबरोबर राहिले, कायम कधीही स्वतःला राजा म्हणवलं नाही असा हा माणूस। त्यांचं पुण्या स्टेशनला जर का तुम्ही नाव दिलं तर त्यात काहीच वाईट नाही आहे। मला असं वाटतं की काही हरकत नाही आहे त्याला आणि मेधाताईंनी हा विषय पुढे आणला ही खूप मोठी गोष्ट आहे। धाडस लागतं आणि त्या बाईंनी ते धाडस दाखवलेलं आहे। पुणे शहरात कोणकोणते बदल करण्यात यावे किंवा पुणे शहराबद्दल तुमचं एकूणच काय मत आहे? पुणे शहराबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि म्हणून कधी पुणे सोडून जावं असं वाटलं नाही। बाहेर मी शिकायला गेलो, दिल्लीत मी शिकलो, पण कधी मला असं वाटलं नाही की पुणे सोडून दुसरीकडे कुठेतरी जाऊन राहावं। कारण लहानपणापासून मी इथेच वाढलो आहे, माझं सगळं शिक्षण इथेच झालं आहे, माझं कुटुंब इथे आहे। पुणे शहराचे प्रॉब्लेम्स आपल्या सगळ्यांनाच आज माहिती आहे। ट्रॅफिकचा मोठा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे, प्रचंड प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्या कन्स्ट्रक्शनला पुरेसे रस्ते आपल्याकडे नाही आहेत आणि म्हणून आपल्याला गर्दी दिसते। आपल्याकडे सुवेज ट्रीटमेंटचा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, यावर्षी नाही आहे परंतु दरवर्षी पाण्याचा प्रॉब्लेम आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या खूप ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत आणि मला असं वाटतं की लोक आहेत ह्या सगळ्या बाकी लोकांची चिंता दूर करण्यासाठी, पण ते करायची गरज आहे, ती काळाची गरज आहे आणि ते करावं असं वाटते। पोलीस इज वन मोर थिंग। मला असं वाटतं की पोलीस आहेत पण मला असं वाटतं पोलीस ओव्हरलोडेड आहेत कामाने सध्या आणि पोलिसिंगची पुण्याला प्रचंड आवश्यकता आहे असं वाटतं।